सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण, सुनावणीसाठी आता बीड पोलीस खोक्याला न्यायालयात हजर करणार। पोलीस कोठडी होण्याची शक्यता, खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। देशात सर्वधर्म समभाव कुठे आहे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची ही वेळ, तर हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, संजय राऊतांची टीका। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली, कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणातही शिमगोत्सवाची धूम। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह, राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब होळी साजरी। अमरावतीमध्ये रस्ते रंगवत बच्चू कडूंनी दिला अनोखा संदेश, तर सातारात सुद्धा उदयनराजे भोसलेंकडून पारंपरिक विधीनुसार होळी साजरी। होळी, धुलीवंदन, रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष कारवाईची मोहीम, तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध।